कुठलाही बॅक्टेरिया आतमध्ये गेला नाही पाहिजे, है ना? ओनली फंगल मटेरियल इनसाइड. आता हे झालं सर, याच्यामध्ये घेतलं आपण. आता इथे घेतलं आहे. आता हे अशी ग्रोथ पण हे काय करतो सर पुन्हा 7 दिवसांनी असे मल्टिप्लाय 7 दिवसांनी याच्यावर अशी बुरशी चढेल, असं थर येऊन जाईल पूर्ण. थर येईल. त्याला सर पुन्हा आपण काय करतो त्या इडली कुकर मध्ये वाफवता, निर्जंतुकीकरण. निर्जंतुकीकरण करता. मग तिथं आपण शेकरमध्ये शेकरवरती सर क्रश करून टाकायचं, मग वापरासाठी तयार म्हणजे सोल्युशन वगैरे टाकून शेकरवरती एक पोल्टे टॉवर शेकर ते पण ग्रोथ झाली आहे. अच्छा, ते ऑलरेडी वाढलेले आहे. त्याच्यावर पोल्टे टावर्स ठेवायचं आणि पुन्हा काढून ठेवलं की जरा 7 दिवसामध्ये. आणि एका ग्लास पासून पुन्हा किती लिटर तयार करता तुम्ही? आम्ही इथं एका फ्लॅश पासून 400 ते 500 ml तयार पाणी किती होतं? 200 200 ml 8 mm त्याच्यात FMED. याच्यासाठी मदत कल्चर हे वेगळी बनवण्यासाठी तर ह्या आगार मीडिया आगारा मीडिया त्याचे खाते वेगळे आहे. याचं खाद्य वेगळं आहे. हे आपण जर पुढच्या याच्यासाठी तयार करण्यासाठी ट्रायकोडर्मा पुढचा तयार करण्यासाठी हे म्हणजे मदर कल्चर तयार करतो. अच्छा. आता तुम्ही जे आहेत हे काय ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे व्यक्ती नाही सर, ते गावातले सर. जे आता हे शिकून आले हा सर. आणि यांचा उपयोग पूर्ण गावाला होता. सर वाशिमला जे शेतकरी उत्पादक कंपनी हा. आहे तिथं सुद्धा हा सगळं एक शेतकरी शिकवतात. ओ. आणि आपण काय करतो, ह्या शेतकरी उत्पादक कंपनीचे जे इंटरेस्टेड मुलं असतील या मुलांना तिथं पाठवतो. ओके. हे जाऊन त्या शेतकऱ्याकडे शिकतात, इथं येतात. हा. मग येताना एक असं एक मदर कल्चर घेऊन घेऊन येतात येतात. आणि ह्यांनी स्वतः इथं मदर कल्चरचे प्लेट सुद्धा तयार करतात. मदर कल्चर वाढवायचं तर त्यासाठी हा मीडिया आहे. आणि दोनच्यात एक पेटी सर हे असं 50 वर्ष सुद्धा आपण टिकू शकतो. ठीक आहे. 30 डिग्री सेंटीग्रेडला जर आपण ठेवलं मेंटेन केलं तर 50 वर्ष सुद्धा काही खराब होत नाही. आणि तुमचं एज्युकेशन काय आहे, बॅकग्राऊंड? ग्रॅज्युएशन आहे सर माझं. ऍग्रिकल्चर नाही ऍग्रिकल्चर B.Com. बीकॉम B.Com बीकॉम ऍग्रिकल्चर इथूनच. इथून. हा. आणि तुम्ही? मी 12वी पास आहोत. तुम्ही 12वी. तर मग ह्याच्या हे करून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं? तुमचं काय? एक सर एकाला रोजगार सहज मिळू शकतो. महिन्याला 15 ते 20,000 रुपयापर्यंत उत्पन्न यांना होऊ शकतं. एवढं होत आहे तुमचं? आणि आता सुरुवात सुरुवात आहे. हा, आहे. म्हणजे आता होईल. सुरुवात आहे. सुरुवात आहे सर. बस झालं सर, रोजगार निर्मित झाला. आणि तुम्ही 150 रुपयाने जे दुकानात विकत आणत होते हा. ते आता 35 रुपयाचे 60 न विकू द्या. हा, हा. वर 30 रुपये जरी घेतले हा. तर दुकानापेक्षा 50% कमी म्हणजे त्यांनाही कमी याच्यात पडतंय आणि यांनाही यांनाही त्याच्यातून परवडणार. उत्पन्न मिळतंय. आता हे स्वतःच्या शेतासाठी जे वापरले हा. तर त्यांचं सुद्धा पैसे वाचले. ते तर पैसे वाचलेच. सर मी आधुनिक शेती करणं 2016 पासून तयारी केली माझी. बरं. आम्हाला मुलगा आहे. अच्छा. अरे वा. आणि आपण मग ऑर्गॅनिक शेती करायची तर मग कोणतं पीक घ्यायचं हे मी निवड केली. मग मी ऊस निवडला. ऊस हा ऑर्गॅनिकमध्ये तयार करायचा. 1 वर्ष ऊस तयार करून मग कारखान्याला दिला. पण नंतर मग असं वाटलं का आपण कच्चा मालापासून पक्का माल तयार करावा. म्हणून सर मी आता इथं 22 एकरमध्ये ऊस आहे. आणि 4 वर्षांनी मी स्वतः गुळ करतो. आता बघा मार्केटला 60 रुपये गुळ आहे, आपण 150 रुपये किलो गुळ विकतो. कांदा ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. आणि लोक पण ते तर घेतातच. 50 टनाचं सर हे आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा विषय 2016 पासून. अच्छा. पण तुम्ही जर ऊस लावला तर तुमच्याकडे मग इरिगेशन, ऊसाला तर पाणी जास्त लागतं. मग नाही ते सर, पाण्याचं जास्त लागत नाही. आज AI टेक्निक का सांगतं, आता आत्ताच आम्ही इथून दौरा करून आलोय बारामतीमधून. हा. तर तिथले AI टेक्निक का सांगतं ना, आमचा अनुभव सांगतो. आम्ही 1 महिन्यानंतर पाणी दिलं जातं. ओके. तुमच्या जमिनीमध्ये फक्त हुम्मस असावं, अतिरिक्त पाण्याची गरज नाहीये. आता आपल्या डोक्यामध्ये आलं आहे का उसाला खूप पाणी, जास्त फक्त पाणी. 12ही महिने तुमच्या शेतामध्ये पाणी अवेलेबल ओलावा असावं. सर माझ्या शेतामध्ये 7 वर्ष झाले सतत एकाच जागेत ऊस आहे. ओके. आणि आपण त्याची लागवड पद्धत वेगळी करतो. वेगळी म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये सुटेबल होईल असं, म्हणजे त्याच्यामध्ये 1-2 पिकं असं आंतरपिकं घेतो. हा. त्याच्यामुळे ते जमिनीचा पोच आणि तिथलं जे म्हणजे पाचट आहे त्या जमिनीमध्ये कुजवणं. आज आमच्या जमिनीमध्ये एवढी नरम जमीन आहे
खूप आणि गुळाची चव एक नंबर आहे. आता मी म्हणण्यापेक्षा ग्राहक म्हणते, कारण की आम्ही 50 टन गुळ विकतो म्हणून. 50 टन 50 टन वर्षाला वर्षाला आणि 150 रुपये किलो. 150 रुपये किलो किलो. त्या भावाने. सर अजून एक महत्वाचं आहे की आपण जर आता जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हळूहळू प्रत्येकीचं कमी होत चाललं. जर आपण जर शेतीमधून उत्पादन घ्यायचं असेल तर एका एकरला जर समजा ट्रायकोडर्मा जर अप्लाय करायचं असेल, जर आपण समजा लिक्विडमध्ये जर धरलं 2 ते 3 लिटर एका एकरला, एका गावाचं 100 एकर जर जमीन, 1000 एकर कमीत कमी जमीन असेल जवळपास गावाचं, 1000 एकरला ट्रायकोडर्मा किती लागतो? मग हा जर कॅल्क्युलेशन आपण जर कल्टिवेबल लँडशी जर करायला गेलो तर कुठलीही प्रायव्हेट अशी कंपनी नाही की तेवढं पाहिजे तेवढं देऊ शकते. production म्हणून ही टेक्नॉलॉजी सर सोप्यात सोपं शेतकऱ्याकडे जर घेऊन गेलं तर एका लॅबपासून ह्या गावासाठी लागणार पूर्ण ट्रायकोडर्मा हे देऊ शकते. आणि सर ऑर्गॅनिक मॅटर काही एका वर्षात वाढणार नाही, हे कंटिन्यू तुम्हाला 2 ते 3 वर्षे कंटिन्यू जर जमिनीला दिला तर आज 0.40 असलेला 0.50 ला जाईल, 0.60 ला जाईल, 0.70 ला जाईल, मग 1% पर्यंत जाईल. मग हा जो गॅप भरून काढण्यासाठी सर ही आपलं महाराष्ट्र सरकार, कृषी विभाग, विद्यापीठ आणि असं शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण करतो. आता ही टेक्नॉलॉजी लोकांना कसं एकदम पटत नाही. मग आता हे जुने शेतकरी आहेत की जे सेंद्रिय शेती म्हणजे यांना ट्रायकोडर्मा ह्या गोष्टी माहिती आहेत, मग हिथूनच सर त्याचा प्रसार होईल. प्रसार होतो. म्हणून आपण अशा पद्धतीने सुरू केलंय. वा. म्हणून आता सर यावर्षी राज्य शासनानं 25 लाख हेक्टर आपण सेंद्रिय शेती जी करणार आहे त्याची पहिली संकल्पना इथून जाईल की आपण बांधावरती त्या निविष्ठा तयार करायला लावायच्या शेतकऱ्यांना. आणि ह्याला लागणारा जो कच्चा माल आहे सगळं घरीच आहे सर. तर सप्तधान्याच्या स्लऱ्या करायच्या, धान्य कोणाच्या घरी आहे? सप्तधान्य शेतकऱ्याच्या घरी. म्हणजे असे छोटे छोटे टेक्नॉलॉजी आपण यांना दिल्या. म्हणजे हा एक थिअरी झाली. पुन्हा 10 ड्रम थिअरी आहे. त्याच्यानंतर सर आता आपण आपले राज्यपाल जे आहेत आमचे देवव्रत साहेब, आचार्य देवव्रत साहेब, त्यांनी सुद्धा जे सांगतात जीवामृत, बीजामृत वगैरे, मग ज्यांच्याकडे देशी गायी असतील किंवा बाकीचे शेण आणि मूत्रावलेलं असेल तर ते ऍक्सेप्ट करणाऱ्या लोकांना ती टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे बी भारतीय ओरिजिनल पारंपरिक Yes, पद्धती yes. आहेत. मग ज्यांना जे आवडते त्या ग्रुप संग तसं हे करून आता आपलं पुढे वाटचाल चालू आहे सर. आणि आम्ही बघितलं सर 2 ते 3 वर्षामध्ये जिथं 0.40 पर्यंत गेलेला ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 1% पर्यंत सुद्धा आलाय. आणि 1%च्या पुढे जर गेला ना सर ऑटोमॅटिकली इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज सर कमी होईल. सर तुम्ही हा विषय सुभाष पाडेकरचं नाव ऐकलं? हा त्यांची एक पद्मश्री आहे ते. पद्मश्री. त्यानं आमच्या Natural महाराष्ट्रात प्रचार करतो. हा सगळा हे किमयात त्यांची आहे. झिरो आणि झिरो बजेट. त्या माणसाने हा पाय रोवला, हा झेंडा रोवला, आज आपण शासनाच्या हातात घेऊ. प्रत्येकाचे कसं आहे सर Conceptual. कन्सेप्ट वेगळेच आहे. आता देवराज साहेबांचे एंड एकच आहे तो. नाही पण ठीक आहे ना, निरनिराळे इनोव्हेशन आहेत ना इथल्या मातीसाठी उपयोग असले. सगळ्यात महत्वाचं बॅक्टेरियल काउंट जो जमिनी खालचा आहे ना सर पर ग्रॅम मध्ये तो 2.5 कोटीच्या वर व्हायला पाहिजे. त्याचं पॉप्युलेशन जो आहे तो कमी होत चालला. आता 70 लाख पर्यंत आले सर. मायक्रोबियल काउंट जो आहे 1 ग्रॅम मातीमधला तो 70 लाखला आलेला आहे. मग जरी आपण खतं जरी टाकलो तर खताचं जर रूपांतर अन्नामध्ये होतच नसेल तर खतं टाकून तरी उपयोग काय ज्याच्यात म्हणून पैसे मायक्रोवेव्ह मुवमेंट आपण जमिनीखाली वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे? मग हे सगळे सेंद्रिय पदार्थ जर जमिनीत असले तर कारण ते